क्लाइम्बिंग मॅन आणि अर्थातच उडणारे बॉल्स हे आज आपण बघणार आहोत. दोन्हीही वैज्ञानिक खेळणी आहेत. कोणत्या तत्वावर चालतात हे तुम्हीच ओळखायचं आहे. चला तर मग दोन्ही शिकायला सुरुवात करूया. चला. नमस्कार. आपला हा जो मनुष्य आहे, माणूस, तो आता काय करणार आहे बघा. तो चक्क वर 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 चढतोय आणि मग आता हळूच अशी उडी मारेल आणि कोलमडून खालती पडेल. जम्पिंग मॅन हा आज आपल्याला बघायचा आहे अर्थातच. आणि त्याच्याच बरोबर दुसरं एक खेळणं आहे, ते खूप खूप फनी आहे आणि ते म्हणजे हे बेंडेबल स्ट्रॉ आहे. आणि या बेंडेबल स्ट्रॉला अगोदरच असे निळ्या रंगाचे कागदाचे हलके हलके गोळे, किंवा ते जर तुम्हाला नको असतील तर मार्केटमध्ये जे असे याचे मिळतात ना स्टायरोफोनचे, ते वापरले तरी चालेल. हा जो गोळा आहे हा इथे ठेवायचा आणि अर्थातच नीट बसला रे बसला, इथून फुंकर मारायची, उडून पडेल. जर ह्याला तुम्ही दोरा बांधलात आणि इथे बांधलं तर तो नुसताच असा 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 नाचत राहील. ही दोन खेळणी आज आपण बघणार आहोत. पहिलं आहे जम्पिंग मॅन आणि दुसरं आहे, किंवा त्याला क्लाइम्बिंग मॅन असंही म्हणतात. आणि दुसरं हे जे आहे हे अर्थातच तुम्हाला उडणारे बॉल्स असं आपण म्हणणार आहोत. इथून फुंकर मारली की हवेच्या दाबामुळे उडतं, अगदी कळतं. मात्र ह्याच्या मागचं तत्व काय आहे हे तुम्हाला घर्षणामुळे होतंय. कशामुळे होतं? घर्षणामुळे होतं. ही बाजू आणि ह्याचा जो आहे तो असा 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 तुम्ही जेव्हा करता तेव्हा तो घर्षणामुळे अर्थातच हा वर 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 जातो. नीट घासा आणि मग नीट घासल्यानंतर तो तुम्हाला हळूहळू वर जात 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 असा उडून पडलेला तुम्हाला दिसेल. कसं करायचं आहे हे खेळणं? तर अगदी म्हणजे अगदीच सोपं आहे. त्यासाठी काहीच कठीण नाही आहे. त्यासाठी तुम्हाला 28 सेंटीमीटर लांब आणि अर्थातच 6 सेंटीमीटर रुंद अशी तुम्हाला ही कागद दिला. अगदी पातळ म्हणजे 10x4चा झेरॉक्सचा कागद असतो, 1 सायडेड, तो वापरला तरी चालेल. किंवा हा आपल्या वर्गामध्ये असा विकत मिळतो तो कागद घेतलाय. मात्र हा कागद विळविळीत नको, भक्कम हवा, तो उभा राहायला पाहिजे ना असा. त्याच्यानंतर अर्थातच अगदीच सोपं आहे हे करायला. मध्यात अशी घडी घालून घेतली. घडी मात्र पक्की करा, घडी मात्र अगदी पक्की करा. करून झाली घडी की अर्थातच तुम्ही हे उलगडा आणि असं मध्य तयार झाला. आता तुम्हाला ही रेष दिसती आहे, या रेषेवर हा बरोबर त्रिकोणाने जुळवा, हा जुळवा. तुम्हाला आठवत आहे का बघा, मी जेव्हा टी बॅग फोल्डिंग शिकवलं होतं तेव्हा म्हटलं होतं की हे परत परत तुम्हाला उपयोगी पडणार आहे. एकदा या बाजूनी एकदा या बाजूनी असं करून घेतलं, हा असा आकार बाणासारखा तयार झाला. आणि मग अर्थातच ही जी दोन्ही टोकं आहेत ती दोन्ही टोकं आत घातली आणि असा हा बाण तयार करून घेतला. आता हा 2 भाग तयार झाले, हा एक वरचा भाग आणि हा खालचा भाग. कात्री वापरायची इथे गरज नाही, आपोआपच हे 2 भाग दिसतात. वरच्या भागाचं वरची टोकं आहेत ती मिळवली आणि मागच्या भागाची मागची टोकं मिळवली आणि परत ही जी भाग आहे हा घट्ट करून घेतला. दिसतंय तुम्हाला? परत एकदा बघा. हे काय केलं आपण? हे टोक आत घातलं, हे टोक आत घातलं, घट्ट घडी करून घेतली. 2 भाग तयार झाले, हा भाग आणि हा भाग. आता वरचा भाग वरच्या भागाशी आणि खालचा भाग हा खालच्या भागाशी जोडला आणि मग हे असे 2 वेगवेगळे भाग तयार झाले. दिसतायत तुम्हाला? आता अगदी सोपं आहे. तुमच्याकडे जी पेन्सिल असेल त्या पेन्सिलने ह्याच्या वरच्या बाजूला अशी एक रेष काढून घ्यायची आहे. ती किती तर अर्धा सेंटीमीटर एवढीच रेष बास आहे. आणि मग अर्थातच कात्रीने हे कापायचं आहे. म्हणजेच तुमच्याकडे प्रत्येकाकडे कात्री हवी. आणि मग हा जो कापलेला वरचा भाग आहे ह्या वरच्या भागावर तुमच्या आवडीप्रमाणे डोळे, आणि आपण इथे जसं काढलेलं तुम्हाला दिसतंय, डोळे काढले, हसरा मॅन काढला आणि अर्थातच तो तुम्ही अडकवताना ह्याचाच वरचा भाग काढलाय. म्हणजे टी बॅग फोल्डिंग सेम तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतंय. आणि मग हे जे आहे हे इथे अडकवलं ह्याच्यात
आणि हे इथे अडकवलं. अडकवल्याबरोबर अर्थातच इथे तुम्ही असं पकडायचं आहे खालती आणि असं 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 कागदावर फिरवत गेला की तो तुम्हाला वर 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 चढताना दिसेल. जितकं तुम्ही व्यवस्थित कराल तितका तो व्यवस्थित चढेल आणि चढता चढता वर जाता जाता जसं मगाशी बघितलं तसं वर नुसता हाताने ढकलायची गरज बघा, त्रास पडतो. हाताने ढकलायला थोडासा त्रास पडतो, मात्र असं केलं की घर्षणामुळे तो पटकन वर जातो आणि अशी उडी मारतो. हा ज्याला आपण म्हणूया क्लाइम्बिंग बॉय किंवा क्लाइम्बिंग मॅन किंवा जम्पिंग मॅन. आणि ह्याला काही आपण म्हटलं तसं हे असे रंगीत गोळे ऑलरेडी तुम्ही तयार करून ठेवा. वजनाने हलके पाहिजेत, आकाराने लहान पाहिजेत, याचा साईज साधारणपणे याच्यावर हा बसला पाहिजे. आयत्या वेळेला तुम्ही किंचित घट्ट मात्र फेविकॉल शक्यतो लावू नका, कारण त्याच्यात हवा राहिली पाहिजे, तरच तो हलका होईल. आणि अगदी सोपं आहे. इथून फुंकर मारा. तुम्ही मित्रामित्रा स्पर्धा लावू शकता, कोणाचा बॉल जास्ती गेला. जसं गेल्या वेळेला पुढच्या वेळेला आपण जे खेळणं बघणार आहोत त्याच्यामध्ये हा दोरा कोणाचा जास्ती वेळ गरगर फिरत राहिला. अशी पण स्पर्धा लावू शकता. ही सगळी वैज्ञानिक खेळणी आहेत आणि तुमच्या शारीरिक क्षमता वाढवणारी, तुमच्या ज्ञानात भर घालणारी खेळणी आहेत. तेव्हा ही खेळणी आपल्याला पुढच्या तासाला बघायचं आहे. अर्थातच 3री, 4थी आणि 5वी. याचा अर्थ बाकीच्या मुलांनी करून बघायचा नाही असं नाही. माझी मुलगी जेव्हा परदेशात असते, तिच्या मुली जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांना दर रविवारी एक ॲक्टिव्हिटी दिली जायची. पेरेंट्स म्हणजेच पालकांनी आपल्या मुलांबरोबर ती रविवारी ॲक्टिव्हिटी करायची असा त्याचा अर्थ असायचा. तसंच मीही तुम्हाला सांगेन की तुम्ही पहिली दुसरीत असाल तर आईवडिलांच्या मदतीने ही ॲक्टिव्हिटी करा. मोठे असाल तर स्वतः करा, कारण ह्याच्यामध्ये मिळणारा आनंद आणि आनंद मिळता मिळता जे विज्ञान आपल्याला कळतं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे घर्षणाच्या तत्वावर आपण घेतलं, हे तत्व प्रत्यक्षात वापरलं कुठे जातं? आपल्या अवतीभोवती जी वातावरणं आहेत, उदाहरणं दिसतात, त्या उदाहरणामध्ये अशा प्रकारचं उदाहरण, प्रॅक्टिकल उदाहरण, थेरॉटिकल नुसतं नाही आहे ना हे, ते कुठे वापरलं जातं तेही तुम्हाला शोधायचं आहे. आणि चला तर मग पुढच्या वेळेला येताना तुमच्याजवळ काय हवं आहे? कात्री हवी आहे. असे कागदाचे बोळे करून आणलेत तर फारच छान. नाही तर मी देईन कागद, नाही असं नाही, पण कशाला, तुम्ही असे 8-10 आणून ठेवा ना, म्हणजे एका पाठोपाठ एक उडला की दुसरा, तिसरा, चौथा, मजा येईल तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाकडे हवी कात्री. इनफ आहे. भेटूया मग वर्गात. नमस्कार, धन्यवाद.